नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डिजिटल न्याय प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या मार्फत ECT 12/2025 या विशेष ई-कोर्ट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 7 रस्ता सोलापूर येथे करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर सकाळी 9:30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले. या प्रशिक्षणात ई-फायलिंग प्रक्रिया, ई-कोर्ट प्रणाली, ऑनलाईन न्याय प्रक्रिया तसेच तांत्रिक सुविधांचा परिणामकारक वापर याबाबत सविस्तर आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर ज्युनियर व सिनियर वकील तसेच वकिलांचे लिपिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून ॲडव्होकेट किरण घाटगे व ॲडव्होकेट किरण अंकुशराव यांनी प्रभावी मार्गदर्शन करत ई-कोर्ट प्रणालीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे, सेक्रेटरी सोलापूर बार असोसिएशन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲडव्होकेट अरविंद देडे, खजिनदार सोलापूर बार असोसिएशन यांनी करून दिला. यावेळी मास्टर ट्रेनरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट किरण घाटगे यांचा सत्कार अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते तर ॲडव्होकेट किरण अंकुशराव यांचा सत्कार उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रशिक्षण शिबिरास सुमारे 200 ते 250 वकील बंधू भगिनी व त्यांचे क्लर्क मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांसाठी अल्पोपार जेवण व स्टेशनरी यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रत्यक्ष सहभागी सदस्यांना आकर्षक ऑफिस बॅग भेट म्हणून देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील सहाय्यक अधीक्षक खमितकर, लालसंगी तसेच IT सिस्टीम विभागातील कर्मचारी वर्गाने मोलाचे परिश्रम घेतले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुरळीतपणे पार पडला. तसेच मागील ई-कोर्ट प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले यावेळी सहभागाची संधी देण्यात आली असून त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या प्रशिक्षण शिबिरामुळे सोलापूर न्यायालयीन परिसरातील वकील व त्यांच्या लिपिकांमध्ये ई-कोर्ट व डिजिटल न्याय प्रणालीबाबत जागरूकता, कौशल्य व आत्मविश्वास लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून आले. एकूणच डिजिटल न्याय क्रांतीच्या दिशेने महत्वाची वाटचाल ठरलेले हे ई-कोर्ट प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आणि उल्लेखनीय यशासह संपन्न झाले. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.